नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, इथे सकाळी सकाळी घरातली सगळी कामं वगैरे आवरून झाली आहेत आणि मी इथं ब्लाऊज कटिंग करायला घेतले होते। तर म्हणलं चला व्हिडिओ शूट करूया। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी 3 ब्लाऊज एकत्रच कट केलेले होते। ॲक्च्युअली इथे एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज होते, त्यातले 3 ब्लाऊज मी एकत्र कट करायला घेतले होते आणि तिन्ही ब्लाऊज एकत्र मी कट केलेले होते। तर त्यातले 2 ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत आणि तिसरा ब्लाऊज आता मी इथं कटिंग करायला घेतलेला आहे। तर इथे बघा, हा ऑरेंज कलरचा हा काठपदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे। तर इथे बघा, दोन्ही साईडला याला बॉर्डर आहे आणि हा याच ब्लाऊजची आता कटिंग करायची आहे। आणि असे एकत्र आपण जर ब्लाऊज कटिंग केले तर आपला वेळ पण खूप वाचतो आणि दिवसात आपले ब्लाऊज पण जास्त शिवून होतात। त्यामुळे जर एकाच कस्टमरचे जास्त ब्लाऊज असतील तर तुम्ही पण अशा प्रकारे एकत्र ब्लाऊज कटिंग करू शकता आणि आपला वेळही वाचतो आणि ब्लाऊजही जास्त शिवून होते। तर इथे बघा, पूर्ण आता जे कटिंग केलेलं होतं त्याच्या व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून घेऊन ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि आता याच ब्लाऊजची स्टिचिंग करायची आहे। तर इथे बघा, ऑरेंज ब्लाऊज स्टिच करायच्या अगोदर हा जो कालचा ब्लाऊज थोडासा राहिलेला आहे तो सगळ्यात अगोदर मला शिवून घ्यायचा आहे। पूर्ण ब्लाऊज झालेला आहे, फक्त इथं पफ स्लीव्ज बनवायच्या होत्या, ते राहिलेलं होतं ते ब्लाऊज। हा ब्लाऊज मी आता हात जोडून पूर्ण फिटिंग करून ब्लाऊज पूर्ण करून घेणार आहे आणि मग नंतर जो ऑरेंज ब्लाऊज मी आता तुम्हाला दाखवला कटिंग केलेला तो मी स्टिच करणार आहे। तर तुम्ही इथं बघा, पूर्ण आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग बनवून तयार झालेला आहे आणि याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। पुढचा शोल्डर इनविजिबल कसे जोडायचे आणि गळ्याला सरळ पट्टी कशी लावायची तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा एकदा। तर चला, अगोदर हा ब्लाऊज मी पूर्ण करून घेते आणि नंतर मग ऑरेंज ब्लाऊज आपल्याला स्टिच करायला बसायचा आहे। तर इथे बघा, सकाळी 3 ब्लाऊज पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर मी हा ब्लाऊज स्टिच करायला बसले होते, कारण हा ब्लाऊज थोडासा राहिलेला होता कालचा शिवायचा, त्याला हात जोडायचे राहिले होते आणि इथे मी पफ स्लीव्स केलेले आहेत, थोडेसे चुने दिलेले आहेत, जास्त नाही। तर हा पूर्ण ब्लाऊज मी इथं स्टिच करून घेतला आणि इथे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे। हा पोर्कच ब्लाऊज आहे, मी तुम्हाला दाखवलं होतं आणि याचा मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे की गळ्याला आपण इनविजिबल पद्धतीने कशा प्रकारे शोल्डर जोडू शकतो, याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, खूप सुंदर अशी आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते। आणि हा ब्लाऊज झाल्याच्या नंतर मी जे सकाळी 3 ब्लाऊज कटिंग केले होते त्याच्यातील हा एक ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून झालेला आहे आणि आता मी दुसरा ब्लाऊज शिवायला बसले आहे। पण म्हणलं, इथे बघा, हा एक ब्लाऊज सकाळी जो आपण कट केलेला होता, तर एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज होते, त्याच्यातील हा एक ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज आहे आपला 42 साईजचा ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे अशा प्रकारे, इथे बघा। आणि आता हा ब्लाऊज झाल्याच्या नंतर मी जो आपण सकाळी 3 ब्लाऊज कटिंग केले होते त्यातला हा ब्लाऊज आता इथं मी शिवायला घेतलेला आहे। तर आता हा ब्लाऊज झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मी संध्याकाळी की दिवसभरात किती ब्लाऊज शिवले ते। ओके, चला आता हा ब्लाऊज आपण शिवायला चालू करूया। तर इथे बघा, हा ब्लाऊज आता शिवायला मी चालू केलेला आहे। इथं मी बाहेरला शिलाई मारून घेतली होती आणि आता पूर्ण ब्लाऊज आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचा आहे।
शिवून झालेला आहे आता. आणि सकाळी अगोदर मी तुम्हाला दाखवला होता आपला हा ब्लाऊज एक शिवून झालेला आहे आणि हा ब्लाऊज एक शिवून झालेला आहे. तर टोटल आजच्या दिवसात हे माझे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आणि नंतर दुसरा ब्लाऊज एक शिवायला घेतला होता पण तो नाही झाला. तर आजच्या दिवसात मी एवढंच काम केलेलं आहे. आणि आता उद्याच्यासाठी मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. बघा इथं मी हे 2 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत आता. तर आता मला हे 2 ब्लाऊज शिवायचे आहेत.